प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराचे आभार मानतो की या समयी परमेश्वराने एका नवीन विषयावर अध्ययन करण्यासाठी समय दिला, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. आणि आजचा विषय आहे फळ देणारे ख्रिस्ती बनणे. पास्टर टी.ओ. बनसो यांचा 28 ऑक्टोबर 2016 रोजीचा संदेश. पहिलं वचन आपण बघूया. लूका शुभवर्तमान याचा 13वा अध्याय वचने 6 ते 9. मग तो हा दाखला सांगू लागला. एका माणसाने आपल्या द्राक्षमळ्यात अंजिराचे झाड लावले होते. तो त्यावर फळ शोधायला आला, पण त्याला काहीच आढळले नाही. तेव्हा तो मळ्याच्या राखणदाराला म्हणाला, पहा, 3 वर्षे मी या अंजिराच्या झाडावर फळ शोधत येत आहे, पण मला काहीच मिळत नाही. ते तोडून टाक. ते जमीन का अडवून ठेवते? पण त्याने उत्तर दिले, मालक, ह्या वर्षी ते राहू द्या. मी त्याच्या भोवती खणून खत घालतो, आणि जर त्याला फळ आले तर ठीक, नाही तर मग तुम्ही ते तोडून टाका. लूका शुभवर्तमान याचा 13वा अध्याय वचन 6 ते 9. हा येशूने आपल्या पृथ्वीवरील सेवेदरम्यान सांगितलेल्या दाखल्यांपैकी एक आहे. या वचनातील अंजिराच्या झाडाची समस्या आणि मत्ते अध्याय 21 वचन 18 ते 19 मधील अंजिराच्या झाडाची समस्या सारखीच आहे. मत्ते शुभवर्तमानाचा 21वा अध्याय वचने 18 ते 19. सकाळी तो शहराकडे परत जात असताना त्याला भूक लागली, आणि रस्त्याच्या कडेला अंजिराचे एक झाड पाहून तो त्याच्या जवळ गेला. पण त्याला पानांशिवाय त्यावर दुसरे काही आढळले नाही, आणि तो म्हणाला, तुझ्यावर यापुढे कधीही फळ येऊ नये. आणि ते अंजिराचे झाड लगेच वाळून गेले. दोन्ही उदाहरणांमध्ये झाडे फळहीन होती. रानटी द्राक्षे म्हणजे फळ नसण्यासारखेच आहे. यशाचं पुस्तक याचा 5वा अध्याय वचन 1 ते 7 मध्ये असे लिहिले आहे, द्राक्ष मळ्याच्या बाबतीत द्राक्षबळींना फळे आली, पण ती रानटी द्राक्षे होती. रानटी द्राक्षे म्हणजेच खराब किंवा निरुपयोगी फळे. यशाचे पुस्तक अध्याय 5 वचन 1 आणि 2. आता मी माझ्या प्रियकाराविषयी त्याच्या द्राक्ष मळाचे गाणे गातो. माझ्या प्रियकाराचा एक अतिशय सुपीक टेकडीवर द्राक्षमळा होता. त्याने तो खणला, त्यातील दगडधोंडे काढले, आणि त्यात उत्तम जातीची द्राक्षवेल लावली. त्याने त्याच्या मध्यभागी एक बुरुज बांधला, आणि त्यात द्राक्षकुंडही खोदले. त्याला आशा होती की ते चांगली द्राक्ष देईल, पण त्याला रानटी द्राक्षे आली. या वचनात रानटी द्राक्षे इस्रायलला उद्देशून आहेत. खराब फळ असणे हे फळ नसण्यासारखेच आहे. हे मारा येथील पाण्यासारखे आहे, जे इस्रायलच्या लोकांनी 3 दिवस पाण्याशिवाय प्रवास केल्यानंतर शोधले होते. ते तहानलेले असले तरी पाणी गोड होईपर्यंत ते पिऊ शकत नव्हते. निर्गम याचा अध्याय 15 वचन 22 आणि 23. पुढचे झाड आपण बघूया, ते फळ नसलेले झाड. जे झाड फळ देत नाही त्याचा काय उपयोग? आणि जे झाड खराब फळे देते, जे खाण्यायोग्य नाहीत, त्याचा काय उपयोग? देव चांगली फळे शोधत आहे. तो वांझ झाड किंवा वाईट फळ शोधत नाही. हे लक्षणीय आहे की वांझ अंजिराचे झाड आणि वाईट फळे देणारा द्राक्षमळा या दोघांनाही समान शिक्षा मिळाली, आणि ती शिक्षा म्हणजे मृत्यू. झाड फळ कसे देणार हे ठरवते. मत्ते शुभवर्तमान याचा 7वा अध्याय वचन 17 ते 20 मध्ये असे लिहिले आहे, तसेच प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते, पण वाईट झाड वाईट फळ देते. चांगले झाड वाईट फळ देऊ शकत नाही, आणि वाईट झाड चांगले फळ देऊ शकत नाही. जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाते आणि अग्नीत टाकले जाते. म्हणून त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. म्हणूनच बायबल म्हणते की जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि जाळले जाईल. मत्ते शुभवर्तमानाचा 3रा अध्याय वचन 10 आणि लूका शुभवर्तमान अध्याय 3 वचन 9 मध्ये असं लिहिलेलं आहे, आणि आता झाडांच्या मुळाशी कोराड ठेवली आहे, म्हणून जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाते आणि अग्नीत टाकले जाते. यशायाचं पुस्तक याचा 5वा अध्याय वचन 5 ते 7 वचनात असं लिहिलं आहे, आणि आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते ऐका. मी त्याचे कुंपण काढून टाकीन आणि तो जाळला जाईल. त्याची भिंत पाडून टाकीन आणि तो तुडवला जाईल. कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा
इस्रायलचे घराणे आहे. ख्रिस्ती लोकांनी फळ देणारे असावे. अंजिराची झाडे आणि द्राक्षमळा हे देवाच्या मुलांसाठी म्हणजेच ख्रिस्ती लोकांसाठी वापरलेले रूपक आहेत. येशू केवळ भौतिक अंजिराच्या झाडाविषयी किंवा देव केवळ भौतिक मळ्याविषयी बोलत नव्हता. विषय देवाची लोक हा होता. ख्रिस्ती लोकांसाठी फळ देणे म्हणजे काय? बायबलच्या दृष्टिकोनातून फळ देणे म्हणजे आध्यात्मिक परिपक्वता. फळ देणे म्हणजे ईश्वरी जीवन जगणे, देवाचे गुण आणि चारित्र्य प्रकट करणारे जीवन जगणे. मत्ते अध्याय 21 मधील अंजिराचे झाड दिसायला चांगले होते, पण त्यात फळ नव्हते. देव आपल्या मुलांना फक्त चांगले दिसू देत नाही, तर त्यांच्याकडून चांगल्या फळाची अपेक्षा करतो. मिका संदेष्टाने त्याच्या काळातील अभक्त लोकांबद्दल शोक व्यक्त केला. आपण तो पुढे बघूया. मिकाचं पुस्तकाचा 7वा अध्याय वचन 1 ते 4. माझी केवढी दुर्दशा झाली आहे. फळबागेतील पीक काढल्यावर आणि द्राक्षाचा हंगाम संपल्यावर जशी अवस्था असते तशी माझी अवस्था झाली आहे. खायला एकही द्राक्ष घोस नाही आणि माझ्या जीवाला हवं असलेलं पहिलं अंजीरही नाही. पृथ्वीवरून भक्तिमान माणूस नाहीसा झाला आहे आणि माणसांमध्ये एकही प्रामाणिक माणूस उरला नाही. फळ देणे केवळ मंडळीचे सभासद असण्यापलीकडे आहे. फळ देणे म्हणजे प्रामाणिकपणा. देव तुमच्या आयुष्यात फळ शोधत आहे, केवळ मंडळीचे म्हणजे चर्चचे सभासदवत नाही. मत्ते शुभवर्तमानाचा 3रा अध्याय वचन 8 ते 9. म्हणून पश्चातापाला शोभतील अशी फळे द्या आणि अब्राम आमचा पिता आहे असे स्वतःशी म्हणू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की देव या दगडामधूनही अब्रामासाठी मुले निर्माण करू शकतो. कलेसेकरास पत्र याचा 1 अध्याय वचन 9 आणि 10 मध्ये असे लिहिले आहे, या कारणास्तव ज्या दिवसापासून आम्ही हे ऐकले आहे तेव्हापासून आम्ही तुमच्यासाठी सतत प्रार्थना करत आहोत, जेणेकरून तुम्ही प्रभूला सर्वतोपरी संतुष्ट करण्यासाठी योग्य असे चालाल, प्रत्येक चांगल्या कामात फळ द्याल आणि देवाच्या ज्ञानात वाढत जाल. देव आपल्या प्रत्येक लेकराने फळ द्यावे अशी अपेक्षा करतो. तो केवळ मंडळीत उपस्थित राहण्याने समाधानी नाही, तर त्याने पवित्र आत्म्याचे फळ निर्माण करावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. तुमच्यात आत्म्याचे फळ आहे का? आत्म्याचे फळ 9 पैलू आहेत. बायबलमध्ये फळे हे अनेक वचन न वापरता फळ हा एकवचनी शब्द वापरला आहे. याचा अर्थ सर्व गुण एकाच विश्वासणाऱ्यामध्ये प्रकट झाले पाहिजेत. गलातीकरास पत्र 5वा अध्याय वचन 22 आणि 23 मध्ये असं लिहिले आहे, पण आत्म्याचे फळ हे आहे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि स्वयंसंयम. अशा गोष्टींविरुद्ध कोणतेही नियमशास्त्र नाही. इफिसकरास पत्र 5वा अध्याय वचन 8 ते 11 मध्ये असं लिहिलं आहे, कारण तुम्ही पूर्वी अंधकार होता पण आता प्रभूमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या मुलासारखेच चला, कारण आत्म्याचे फळ सर्व चांगुलपणात, नीतिमत्वात आणि सत्यात आहे. आणि प्रभूला काय आवडते ते पारखून घ्या. प्रभूमध्ये राहा म्हणजे त्याच्यात राहा. योहान 15 मध्ये येशू स्वतःला द्राक्षवेल आणि विश्वासणाऱ्यांना फांद्या म्हणतो. तो फांद्यांकडून फळाची अपेक्षा करतो. योहान शुभवर्तमान 15वा अध्याय वचने 1 ते 5 मध्ये असं लिहिले आहे, मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. माझ्यामध्ये असलेली जी फांदी फळ देत नाही ती तो कापून टाकतो आणि जी फांदी फळ देते ती अधिक फळ द्यावी म्हणून तो साफ करतो. माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जशी फांदी द्राक्षवेलीत राहिल्याशिवाय स्वतःहून फळ देऊ शकत नाही, तसेच तुम्ही माझ्यामध्ये राहिल्याशिवाय फळ देऊ शकत नाही. मी द्राक्षवेल आहे, तुम्ही फांद्या आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये, तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही देवाचे जे वचन ऐकता आणि वाचता ते व्यर्थ जाऊ नये, त्याने तुमच्या जीवनात फळ दिले पाहिजे. लूक शुभवर्तमानाचा 8वा अध्याय वचन 11 ते 15. आता हा दाखला असा आहे, बी म्हणजे देवाचे वचन, पण चांगल्या जमिनीवर पडलेले ते आहेत जे प्रामाणिक आणि चांगल्या अंतःकरणाने वचन ऐकतात, ते जपून ठेवतात आणि धीराने फळ देतात. स्तोत्र संहिता 119 वचन 11 मध्ये
असे म्हटले आहे, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझे वचन मी माझ्या अंतःकरणात लपवून ठेवले आहे. निष्कर्ष, मी प्रार्थना करतो की तुम्ही केवळ नावापुरते ख्रिस्ती किंवा केवळ एखाद्या मंडळीतील पद धारण करणारे असू नये. खरोखर मी प्रार्थना करतो की तुम्ही केवळ ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी देवाचे वचन वाचू नये, तर पवित्र आत्मेला तुमच्या जीवनावर ताबा घेऊ द्याल, जेणेकरून देवाचे चारित्र्य म्हणजेच आत्म्याचे फळ तुमच्यात निर्माण होईल.